सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात जास्त चर्चेत असलेली बातमी पाहूया। वयाची 65 पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आणि पक्षातील पदाधिकारी आले होते। मात्र सर्वात मोठं गिफ्ट आणि सरप्राईज दिलं ते त्यांच्या राजानं अर्थात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी। नेत्यांकरवी फोनाफोनी करून निरोप धाडल्यानंतर राज ठाकरे थेट आपल्या दादूला म्हणजे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचले। जवळपास 20 मिनिटे ते मातोश्री बंगल्यावर होते। राजांना घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होते। इथे दोन्ही भावांनी गळाभेट घेतली। त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू स्टेजवर आले। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसाठी वाढदिवसानिमित्त त्यांनी खास पुष्पगुच्छ आणला होता। त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मातोश्री बंगल्यावर घेऊन गेले। दोन्ही भावंडांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली। वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही बंधूंमध्ये युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय। राज ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावरील सरप्राईज भेटीत काय काय घडलं पाहूया। ठाकरे बंधू भेटले, पण नेमकं काय घडलं? दुपारी 12:05 राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले। मातोश्रीच्या दारातच उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं। व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची गळाभेट झाली। पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। व्यासपीठावरील भेटीनंतर दोन्ही बंधू मातोश्री बंगल्यात गेले। मातोश्रीवरील बाळासाहेबांच्या खुर्चीला राज ठाकरेंनी अभिवादन केलं। बाळासाहेबांच्या फोटोजवळ दोन्ही भावांनी एकत्र फोटोही काढला। दोन्ही भावांमध्ये व्यंगचित्राबाबतही दिलखुलास चर्चा झाली। मातोश्रीवर राज ठाकरे तब्बल 20 मिनिटे होते। बारा वाजून 25 मिनिटांनी राज ठाकरे मातोश्रीवरून रवाना झाले। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।